नमस्कार, मी भालचंद्र मोरेश्वर बोधनकर, नागपुरातील एका शाळेतील जीवशास्त्राचा सेवानिवृत्त शिक्षक आपल्याशी बोलतो आहे। एप्रिल 2022 मध्ये मी नागपूरच्या सुप्रसिद्ध माधव नेत्रालयामध्ये डोळे तपासण्यासाठी गेलेलो असताना तेथील तज्ज्ञ डॉक्टर वरदा गोखले आणि डॉक्टर आदित्य देव यांनी माझ्या डाव्या डोळ्यामध्ये ग्लाउकोमाची सुरुवात झाल्याचं मला सांगितलं। त्यांनी त्या बाबतीतल्या 2 टेस्ट केल्या आणि ते कन्फर्म पण केलं आणि लगेच आय ड्रॉप्स पण टाकायला सांगितले। मला या ठिकाणी हे नमूद करायचं आहे की ग्लाउकोमा हा डोळ्याचा साधा सुद्धा आजार नाही आहे। याचं कारण असं की हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबासारखा हा एक सायलेंट किलर आहे। म्हणजे हा आजार ज्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीला ते कळतच नाही शेवटपर्यंत की आपल्याला ग्लाउकोमा झालाय की नाही। त्यामुळे सर्व नागरिकांनी, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनी डोळे चेकअप दरवर्षी एकदा तरी करावे आणि त्यातल्या त्यात डोळ्यातलं प्रेशर जे आहे ते सुद्धा एकदा चेक करावं, कारण या रोगाला कोणतेही लक्षणं नाहीत। हा रोग केव्हा होतो हे अजिबात समजत नाही। त्याच्यामुळे माझी अशी सर्वांना सूचना वजा विनंती आहे की त्यांनी आपले डोळे वर्षातून एकदा चेकअप करावे आणि ग्लाउकोमा आहे की नाही हे तपासून घ्यावे। धन्यवाद।